नमस्कार. मी मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी. मी एक निवृत्त लष्कर अधिकारी आहे. पल्लवीनी इथे एक अतिशय सुंदर प्रकल्प सुरू केलेला आहे, एक अभियान सुरू केलेलं आहे. माझं मानसिक आरोग्य, माझी जबाबदारी ह्या विषयावरती अगदी थोडंसं काही बोलण्यासाठी, माझे अनुभव मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांसमोर आहे. मुळातच हा विषय घेऊन ती हे जे काम करते आहे अत्यंत मोलाचं आहे आणि तिला खूप खूप धन्यवाद. मी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, ज्याचा अनुभव मला आहे ते म्हणजे लष्करी क्षेत्र. आणि तेच असं नव्हे तर आज आपण बघतो की आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव येतो की आपली जी व्यावसायिक क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप स्ट्रेसला सामोरं जावं लागतं. पण ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला आपलं मानसिक आरोग्य जपलं पाहिजे सगळ्यात आधी. तर ही जाणीव अतिशय महत्त्वाची आहे. ही जाणीव झाल्यानंतर आयुष्य ज्या पद्धतीने बदलत जातं ते अनुभवणं ही खूप सुंदर प्रक्रिया आहे असं मी म्हणेन. तर मी जेव्हा माझं प्रोफेशनल लाईफ सुरू केलं तेव्हा तर वेळोवेळी या स्ट्रेसला, मुळात अनसर्टन्टी म्हणजे ज्याला आपण अनिश्चितता म्हणतो, याला सामोरं जाताना खूप धावपळ होत होती. पण मुळातच लष्करी किंवा स्पोर्ट्सचं जे फील्ड आहे ते आपण म्हणूया, ही सगळी क्षेत्र ही आपल्या आत्मबळावरती आणि आपल्या मानसिक शक्तीवरती खूप अवलंबून असतात. आपल्या म्हणजे या क्षेत्रांमधल्या निवड प्रक्रियेपासून ते प्रत्यक्ष त्या त्या क्षेत्रात ती जोखमीची जबाबदारी पाडेपर्यंत आपल्या मानसिक शक्तीचा खूप कस लागत असतो. आणि म्हणून माझ्यासाठी सुद्धा सुरुवातीची 3-4 वर्ष ही खूप आव्हानात्मक होती. पण ती म्हणजे ह्या जाणीवेतून मी काम करत गेले आणि ती पार पडली. परंतु जेव्हा प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ म्हणजे ज्याला आपण कौटुंबिक जबाबदाऱ्या म्हणतो, म्हणजे आपली रिलेशनशिप सुरू होणं, आपलं लग्न, त्यानंतर मातृत्व म्हणजे स्त्री किंवा पुरुषांसाठी सुद्धा पालकत्व, हे आजच्या काळामध्ये अनेक आव्हानं घेऊन येतं. म्हणून एकीकडे प्रोफेशनल लाईफ आणि एकीकडे पर्सनल लाईफ ह्यांची सांगड घालताना, ह्यांचा एक समतोल साधताना जी आपली धावपळ होत असते ह्याच्यामध्ये आपलं मानसिक आरोग्य गडगडतं. म्हणजे मला सुद्धा हा अनुभव आहे की डिलिव्हरी नंतरचे काही ताणतणाव असतील किंवा मुलांना वाढवतानाचे जे जे काही आपल्याला करावे लागतात ज्या गोष्टी, त्यातनं निर्माण होणारा सततचा तणाव असेल, तर तेव्हा मला जाणवलं की एखादी गोष्ट करणं आणि ती सहजपणे करणं आणि ती करताना त्यातलं सौंदर्य, त्यातला अनुभव घेत, आनंद घेत ती करणं, ह्या तिन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. आणि आपल्याला हे टप्पे कसे गाठता येतील याचा शोध घेताना मी मानसिक आरोग्यापाशी येऊन पोहोचले. म्हणून या अनुभवातनं मी एवढंच म्हणेन की हा जो समतोल आहे हा साधताना आपण जर काही पथ्य पाळले किंवा जाणीवपूर्वक काही गोष्टी टाळल्या आणि काही गोष्टी मुद्दाम आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य खूप सुखद, खूप सुखकर होईल. कसं असतं ना की आपण प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ या दोन्हींमधनं एकमेकांसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. म्हणजे जर ह्या दोन्हींमध्ये आपण समतोल साधला आणि आपलं मानसिक आरोग्य जर अतिशय उत्तम असेल तर इट्स अ ब्लेसिंग. म्हणजे ह्या दोन्हींमध्ये आपण खूप छान आपण आपलं काम खूप सुंदर पद्धतीने आपण ते करू शकतो आणि खूप त्यातनं आनंद घेऊ शकतो. पण ताणतणावांमुळे जर दोन्हीपैकी एकाचा जरी आपल्याला समतोल बिघडला तरीसुद्धा आयुष्य त्याभोवती खूप फिरत राहतं आणि त्यातनं उद्भवणारी निराशा आपल्याला कितीही टोकापर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणून माझ्या दृष्टीने मानसिक आरोग्य हा आजच्या काळामधला खूप महत्त्वाचा विषय आहे. तर सगळ्यात आधी मी म्हणेन की मानसिक आरोग्य मध्यवर्ती ठेवून आपण आपल्या आयुष्यातले निर्णय घेतले पाहिजेत. ह्यासाठी स्वतःला अतिशय चांगल्या प्रकारे ओळखणं हे खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखतो तेव्हाच आपण आपलं प्रोफेशन कसं निवडायचं, वेळ पडली तर ते बदलायचं का किंवा तिथे थांबायचं का, ह्या गोष्टीचे निर्णय आपल्याला घेता येतात. म्हणून स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः काय आहे, मला काय करायला आवडतं, माझ्या काय मर्यादा आहेत आणि माझं मानसिक आरोग्य त्याच्या सध्या आजच्या टप्प्यावरती काय काय त्याच्या गरजा आहेत, ह्या डोळ्यापुढे ठेवून आपण जर आपले निर्णय अतिशय म्हणजे कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन न घेता ते अतिशय चोखपणे घेतले तर ह्या निर्णयांचा परिणाम आपल्या आयुष्यावरती खूप सकारात्मकतेने होतो आणि तिथेच मानसिक आरोग्याची खूप मोठी काळजी घेतली जाते असा माझा अनुभव आहे. त्यानंतर वेळोवेळी म्हणजे विशेषतः मी म्हणेन की बायकांच्या आयुष्यामध्ये हे असे क्षण आपोआप येतात की आपल्याला प्रोफेशनमध्ये अनेकदा थांबावं लागतं, पुन्हा सुरू करायला लागतं, दुसरी इनिंग सुरू करायला लागते, ती किंवा तिसरी इनिंग मी म्हणेन की कधी की आपण आपली पॅशन सुरू करतो, त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी बदलाव्याशा वाटतात. तर हे जे सगळे बदल आहेत हे
अतिशय मोकळेपणाने प्रामाणिकपणे आपण आपल्या आयुष्यामध्ये करण्याची स्वतःला मुभा दिली पाहिजे. नाहीतर आपण काय स्वतःच्याच धारणांमध्ये जर अडकून पडलो तर आपण त्याच्यामधून काहीही निष्पत्ती होत नाही आणि आपण मग थोडेसे गडगडतो आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून वेळोवेळी रिफ्रेशचं बटन जे आहे ते दाबण्यासाठी आपण अजिबात मागे पुढे पाहिलं नाही पाहिजे. जेवढ्या वेळेला आपल्याला वाटेल की नाही मला पुन्हा सुरू करायचं आहे तर तुम्ही अवश्य पुन्हा सुरू करा. त्यावेळी कुठलंही गिल्ट किंवा कुठलेही ताणतणाव आपल्या मनावरती येऊ देऊ नका. त्यामुळे काय होतं ना की आपण आपल्या आवडत्या गोष्टींकडे सहजपणे वळतो आणि त्यातनं सुद्धा आपल्याला खूप सकारात्मकता, खूप ऊर्जा, खूप आनंद मिळतो आणि अशा प्रकारे आपलं जे आयुष्य असतं ते आपल्या कुटुंबाच्या, इतरांच्या आयुष्यावरती सुद्धा परावर्तित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपण आपल्या मानसिक आरोग्यावरती जर काम केलं तर ते इतरांसाठी अतिशय सुंदर गिफ्ट ठरतं, विशेषतः आपल्या कुटुंबियांसाठी, ज्यातून आपली चिडचिड कमी होते, आपली इफिशियन्सी खूप वाढते, आपला फोकस वाढतो दोन्ही मध्ये काम करण्याचा. आपण ती गोष्ट सहजपणे करू शकतो आणि म्हणूनच काही गोष्टींकडे लक्ष देऊन आपण मानसिक आरोग्य जपू शकतो. आजच्या काळामध्ये एक सगळ्यात मोठं मानसिक आरोग्यावरती आक्रमण म्हणजे मी नव्याने सांगायला नको, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडिया. तर ह्याची कुठेतरी एक मर्यादा आपण स्वतः घालून घेतली पाहिजे की हे एक आभासी जग आहे, त्याच्यात जास्तीत जास्त गुंतून न पडता कमीत कमी वेळ त्याला दिला पाहिजे आणि आपलं जे प्रत्यक्ष जगणं आहे त्याच्यावरती आपला फोकस वाढला पाहिजे. आपल्या अवतीभोवतीची माणसं, आपलं कुटुंब, आपल्या भोवतीचा समाज यांच्याशी आपली देवाणघेवाण, यांच्याशी आपलं जे काही नातं आहे ते आपण जोडण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण आभासी जगामध्ये खूप वेळ वावरतो हल्ली, बराच वेळ आपला त्याच्यावरती जातो. इन्स्टा असेल, हे असेल, फेसबुक असेल, पण प्रत्यक्षात आपलं जीवन जे असतं ते मात्र अस्थिर असतं. भरपूर वेळही आपण ह्याच्यामध्ये घालवतो जो की आपण वाचवला तर आपण इफिशियन्सीने आपल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करून दाखवू शकतो. तर ह्या मीडियाच्या आहारी न जाता आपण स्वतःवरती फोकस वाढवला पाहिजे आणि विशेषतः आईनी पण, कारण आपल्याला असं जाणवतं सातत्याने की आपली मुलं चिडचिडी झालेली आहेत आणि त्यांचा अभ्यासावरचा फोकस सुद्धा कमी जास्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक आई म्हणून आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि म्हणून स्वतःला सुद्धा मीडियापासून दूर ठेवलं पाहिजे. अतिशय स्थिर अशी मानसिकता आपल्याला मिळते ज्या क्षणी आपण या सगळ्या मीडियातनं आपली इन्व्हॉल्वमेंट कमी करतो आणि मिनिमम पातळीवरती ती येते. त्यावेळी आपण प्रत्यक्ष जगणं खरं तर सुरू करतो. त्यानंतर आपण अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी मांडावीशी वाटते की आपण जे ओव्हर थिंकिंग करतो हल्ली प्रत्येक गोष्टीचं, मग ते प्रोफेशनल लाईफमध्ये असो, पर्सनल लाईफमध्ये असतो, तर त्यातनं पटकन बाहेर येऊन, म्हणजे माझा स्वतःचा सुद्धा अनुभव असाच आहे की झालेल्या गोष्टींमधनं पटकन बाहेर येऊन आपण दुसऱ्या गोष्टींकडे वळलं पाहिजे. आपल्या ज्या पुढच्या गोष्टी असतात ह्यासाठी ही जी वृत्ती आहे ही अगदी एका रात्रीतनं आपल्याला ती जागी होत नसते आपल्यातनं. तर त्यासाठी आपल्याला हेतुपुरस्सर स्वतःमध्ये बदल घडून आणावे लागतात. म्हणून जसं इतर गोष्टींमधनं आपली इन्व्हॉल्वमेंट आपल्याला कमी करायची, तशीच आपण सातत्याने सकारात्मक गोष्टींमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट वाढवली पाहिजे. म्हणजे योगासनं असतील, चांगल्या काही आपले जे छंद असतील, चांगलं संगीत असेल, चांगला व्यायाम असेल, तर ह्यांच्या साह्याने आपण हे सहजपणे करू शकतो हळूहळू. म्हणजे तेही अगदी पटकन असं होईलच असं नाही. तर म्हणून अशा प्रकारचं आपला जो ब्रेन आहे तो चांगल्या गोष्टींनी ऑक्युपाय करणं, चांगल्या गोष्टींनी समृद्ध होत राहण्याचं आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवणं, पालक म्हणून हा जो आपला प्रवास आहे पालकत्वाचा, हा अतिशय छान पद्धतीने त्याची योजना करणं, त्याचा आनंद घेणं, ह्याच्यामध्ये जर आपण थोडेसे म्हणजे प्रयत्न केले ह्यासाठी, किंवा चांगल्या स्पाऊसशी चांगली रिलेशनशिप आपली कशी होऊ शकेल त्यासाठी एकमेकांना समजून घेणं, यासाठी जर आपण वेळ दिला तर आपलं मानसिक आरोग्य जे आहे ते वेळेवरती, म्हणजे ते आपल्याला योग्य जागी राहण्यासाठी खूप मदत होईल आणि ह्यातनं एक खूप स्वस्थ निरोगी असं आयुष्य आपल्याला जगण्याची संधी मिळेल. तर आपण ह्या गोष्टीकडे आजपासून म्हणजे आपण प्रतिज्ञा करूया सगळ्यांनी की माझं मानसिक आरोग्य माझी जबाबदारी. म्हणजे मला सगळ्यांनी समजून घेत बसायचं की मी स्वतःला योग्य पद्धतीने जाणून घेऊन माझ्यात कुठले बदल आहेत हे कुठलाही इगो न ठेवता अतिशय प्रामाणिकपणे स्वतःला ओळखून ते बदल करण्यासाठीची आपण म्हणजे
तयार होऊया या ठिकाणी. तर सगळ्यांनी ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा आणि खूप सिरियस होऊन असं नाही, पण आयुष्य खूप सुंदर आहे. त्याच्या म्हणजे अनेक पैलूंनी त्याचा आपण आनंद घेऊ शकतो अनेक पैलूंनी. तर आपण अशा प्रकारे खूप सुंदर आयुष्याची कामना करूया आणि माझं मानसिक आरोग्य ही माझी जबाबदारी ही ह्या प्रतिज्ञेसाठी कटिबद्ध होऊया. खूप खूप धन्यवाद.